जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतिहासाने समृद्ध अशा कोरीगड किल्ल्यावर. लोणावळ्याच्या जवळ असलेला हा किल्ला केवळ डोंगरावरील एक दुर्ग नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा एक अभिमान साक्षीदार आहे. हा किल्ला लोणावळ्यापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून जवळपास 3050 फूट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकरसाठी एकदम उत्तम आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणाचे सौंदर्य अफाट आहे. हिरवळ, धुके आणि पावसाचे थेंब किल्ल्याच्या प्रत्येक दगडाला नवजीवन देतात. कोरीगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657 मध्ये जिंकला आणि तो स्वराज्यात सामील झाला. या किल्ल्याचे स्थान रणनीतीदृष्ट्या खूप महत्त्वाचं होतं, कारण यापूर्वी संपूर्ण लोणावळा आणि आंबी व्हॅली परिसरात नियंत्रण ठेवता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मुंबई कोकण मार्गावरचा महत्त्वाचा बालेकिल्ला होता. या गडाच्या खाली पार्किंगची सोय सुद्धा आहे. टू व्हीलरसाठी ₹50, फोर व्हीलरसाठी ₹100 आणि बस असेल तर ₹200 घेतले जातात. ह्या किल्ल्यावर एक सुंदर श्री गणेश मंदिर. हे गणेश मंदिर आकाराने लहान असलं तरी त्यांचं शांतिमय वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यातला तो अनुभव अविस्मरणीय आहे. किल्ल्याच्या माथ्यावर ट्रेक करून पोहोचल्यानंतर जेव्हा आपण थकलेला असतो, तेव्हा या गणेश मंदिरात बसून मिळालेली शांतता नवीन ऊर्जा देते. इसवी सन 1818 साली पेशव्यांच्या पतनानंतर इंग्रजांनी मराठ्यांचे किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्याच काळात कॅप्टन प्रॉतर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने कोरीगड किल्ल्यावर आक्रमण केले. 14 मार्च 1818 रोजी इंग्रजांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला. काही वेळातच किल्ल्यावरील दारुगोळ्यांचा स्फोट झाला आणि गडावर तैनात मराठी सैनिकांना मागे हटावे लागले. त्यामुळे कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. या किल्ल्यावर आहे गणेश दरवाजा, एक असा दरवाजा जो फक्त किल्ल्याचा प्रवेशद्वार नाही, तर इतिहास आणि श्रद्धेचा संगम आहे. इतिहास सांगतो की हा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आला. गडाच्या संरक्षणासाठी इथे मजबूत दगडी तटबंदी, कमानीसह प्रवेशद्वार आणि बाजूला तोफांची मांडणी करण्यात आली होती. गणेश दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशबिंदू होता आणि इथूनच गडावर जाण्याचा मार्ग सुरू होतो. आज जेव्हा आपण या दरवाज्यातून आत जातो, तेव्हा असं वाटतं की काळ थांबला आहे. त्या दगडामध्ये अजूनही ऐकू येतात योद्धाच्या गर्जना, तोफांचे आवाज आणि बाप्पांच्या जयघोषाची प्रतिध्वनी. हा दरवाजा जणू सांगतो स्वराज्याचा प्रवास इथूनच सुरू होतो. कोरीगड किल्ल्यावरील महादेव मंदिर हे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं श्रद्धा, शांतता, इतिहास यांचं अद्भुत संगमस्थान आहे. मंदिराचं बांधकाम अगदी साधं पण प्राचीन आहे. दगडी भिंती, छोटं शिखर आणि आत मध्यभागी वसलेला शिवलिंग पाहता क्षणी मन शांत होतं. पावसाळ्यात ढग या मंदिराभोवती फिरत असतात आणि त्या क्षणी वाटतं जणू भगवान शंकर स्वतः कैलासावर विराजमान आहेत. स्थानिक लोक सांगतात की हे महादेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुरुस्त करण्यात आलं. त्या काळात किल्ल्यावर तैनात असणारे मावळे रोज सकाळी इथे येऊन शंकराला नमस्कार करूनच गड रक्षण म्हणून आपलं कर्तव्य पार पाडायचे. म्हणून या मंदिराचं स्थान गडावर अतिशय पवित्र मानलं जातं. याच किल्ल्यापासून जरा पुढे गेलं की तिथे भेटते एक प्राचीन तोफ.
ही तोफ एकदा पाहिल्यावर लक्षात येते जणू ती अजूनही गडाच्या संरक्षणासाठी उभी आहे. ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याच्या संरक्षणासाठी बसवण्यात आली होती. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर आक्रमण केले. त्या काळात या तोफेने किल्ल्याच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली. आजही या तोफेकडे पाहताना वाटतं की ती अजूनही गडाचे रक्षण करते. पावसाळ्यात ढगात हरवलेलं गड, तोफेची सावली आणि मंदिराच्या घंटांचा नाद हे दृश्य मनाला नवा उत्साह देते. तर मित्रांनो, ही होती कोरीगड किल्ल्याची एक छोटी पण जिवंत कथा. महादेव मंदिर, प्राचीन तोफ आणि या गडावरचा प्रत्येक दगड इतिहास आणि श्रद्धेचा साक्षीदार आहे. येथे येताना फक्त ट्रेकिंगचा आनंद नाही मिळतो, तर सह्याद्रीच्या खुशीत इतिहासाचा, भक्तीचा आणि शौर्याचा अनुभव मिळतो. मित्रांनो, प्रत्येक पावसाळा, सूर्यास्त आणि ढगांच्या सानिध्यात या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर तुम्हाला कळेल की स्वराज्याचं तेज आणि सह्याद्रीची ओढ अजूनही जिवंत आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटू एक नव्या दुर्गाच्या रोमांचक इतिहास कथेत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.